नमस्कार मित्रांनो, दृष्टी अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे। यामध्ये आपण करंट अफेअरचे काही क्वेश्चन्स घेत असतो। तर लक्ष द्या मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारतात FDI मध्ये गुंतवणूक करणारा दुसरा देश कोणता असं जर आपल्याला विचारलं असेल तर भारतात FDI मध्ये गुंतवणूक करणारा दुसरा देश आहे USA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। हा भारतात FDI मध्ये गुंतवणूक करणारा दुसरा देश आहे। पहिल्या क्रमांकाचा देश जर विचारला FDI मध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश कोणता असं जर आपल्याला विचारलं असेल तर सिंगापूर हा देश FDI मध्ये गुंतवणूक करणारा म्हणजे भारतात FDI मध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश आहे। आणि FDI म्हणजे होते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जे भारतात शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते। भारतातील एखादी कंपनी असेल आणि त्या कंपनीच्या शेअर्समध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर दोन प्रकारे गुंतवणूक केली जाते, एकतर FDI किंवा FII या प्रकारे गुंतवणूक केली जाते। FDI म्हणजे होते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे विदेशातील एखाद्या कंपनीने भारतातल्या एखाद्या कंपनीत गुंतवणूक केली असेल किंवा भारतातील एखाद्या उद्योगधंद्यात गुंतवणूक केली असेल तर त्याला FDI असं म्हटलं जाते। आणि FII म्हणजे होते फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट। FDI मध्ये सर्वात जास्त गुंतवणूक करणारा देश कोणता असं जर आपल्याला विचारलं असेल तर सिंगापूर हा देश FDI मध्ये सर्वात जास्त गुंतवणूक करणारा देश आहे। आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे USA आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे मॉरिशस। तर ही क्रमवारी आपल्याला MPSC किंवा राज्यसेवा किंवा अन्य परीक्षेत सुद्धा विचारली जाऊ शकते। सिंगापूरबद्दल जर प्रश्न विचारला तर सिंगापूरचे विरोधी पक्षाचे नेता कोण असं जर आपल्याला विचारलं असेल, कारण ते मूळचे भारतीय आहेत आणि त्यांचं नाव आहे प्रीतम सिंग। हे सिंगापूरच्या विरोधी पक्षाचे नेता आहे, सिंगापूरच्या संसदेत विरोधी पक्षाचे नेता आहेत प्रीतम सिंग। ही माहिती लक्षात ठेवाल। USA मध्ये नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि USA बद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतो। तर USA ची राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि वॉशिंग्टन DC या ठिकाणी IMF चे मुख्यालय आहे। IMF म्हणजे होते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि IMF ची स्थापना 1945 ला झाली। प्रश्न विचारला जाऊ शकतो, IMF चे महानिदेशक कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर क्रिस्टलिना जॉर्जिवा या IMF च्या महानिदेशक आहेत। आणि IMF मध्ये CFO पदावर कोण कार्यरत आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर गीता गोपीनाथ या मूळच्या भारतीय आहेत आणि त्या IMF मध्ये CFO म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणजे मुख्य वित्तीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे। वर्ल्ड बँकेचे मुख्यालय सुद्धा वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे। वर्ल्ड बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे आणि वर्ल्ड बँकेचे महानिदेशक आहेत डेव्हिड मल्पास, हे वर्ल्ड बँकेचे महानिदेशक आहेत। USA चे राष्ट्राध्यक्ष कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर जो बायडन हे USA चे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि USA च्या उपराष्ट्रपती आहेत कमला हॅरिस, ज्या मूळच्या भारतीय आहेत। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। तर अमेरिकेबद्दल अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। तर अमेरिकेमध्ये एकूण 50 राज्य आहेत आणि नुकतेच एक विधेयक पारित करण्यात आले आणि त्या विधेयकानुसार अमेरिकेत 51 राज्य बनणार आहेत। तर 51वे राज्य कोणते बनणार असं जर आपल्याला विचारलं असेल तर 51वे राज्य बनणार आहे वॉशिंग्टन DC, जे अमेरिकेची राजधानी आहे। मॉरिशसबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला तर मॉरिशसचे प्रधानमंत्री कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर प्रविंद जगन्नाथ हे मॉरिशसचे प्रधानमंत्री आहेत, जे मूळचे भारतीय आहेत। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। म्यानमारबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला तर म्यानमारचं पूर्वीचं नाव ब्रह्मदेश होतं आणि म्यानमारमध्ये सध्या आणीबाणी सुरू आहे। म्यानमारच्या प्रधानमंत्री आंग सान सू की यांच्या निवडणुकीत भरपूर घोटाळा झाला असं तेथील जनतेचं मत आहे। या कारणामुळे म्यानमारमध्ये आणीबाणी सुरू आहे आणि तिथे लष्करी शासन सुरू आहे। नंतरचा प्रश्न आहे, तंबाखू नियंत्रणाच्या प्रयत्नांसाठी WHOने कोणाला सन्मानित केले असं जर आपल्याला विचारलं असेल तर WHOने सन्मानित केले आहे डॉक्टर हर्षवर्धन यांना। डॉक्टर हर्षवर्धन हे केंद्रीय आरोग्यमंत्री होते आणि सध्या केंद्रीय आरोग्यमंत्री कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळात नवीन मंत्र्यांची नियुक्ती झाली आहे आणि 12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे आणि टोटल 30 केंद्रीय मंत्री नियुक्त झाले आहेत। सध्या केंद्रीय आरोग्यमंत्री कोण असं जर विचारलं असेल तर मनसुख मांडविया हे केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत। ही माहिती लक्षात ठेवाल। आणि WHOने तंबाखू नियंत्रणाच्या प्रयत्नांसाठी कोणाला सन्मानित केलं तर ते केलं आहे डॉक्टर हर्षवर्धन यांना। आणि डॉक्टर हर्षवर्धन हे WHO च्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल।
WHO मुख्यालय स्वित्झर्लंड येथील जिनेवा या ठिकाणी WHO मुख्यालय आहे आणि WHO महानिदेशक कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर टेड्रोस अदानोम हे WHO महानिदेशक आहेत आणि टेड्रोस अदानोम हे इथिओपिया या देशातील रहिवासी आहेत. के शैलजाबद्दल जर प्रश्न विचारला तर केरळचे आरोग्यमंत्री आहेत के शैलजा यांनी कोरोनासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल यांना युनायटेड नेशन्सने उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित केला आहे. युनोबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते तर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन असं त्याचं लॉंग फॉर्म आहे आणि युनोचे मुख्यालय कुठे तर ते सुद्धा अमेरिकेमध्ये आहे. आणि युनोचे महानिदेशक कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर अँटोनियो गुटेरस हे युनोचे महानिदेशक आहेत जे पोर्तुगाल या देशाचे रहिवासी आहेत. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. रमेश पोखरियालबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला तर रमेश पोखरियाल हे केंद्रीय शिक्षण मंत्री होते आणि आता केंद्रीय शिक्षण मंत्री कोण असं जर विचारलं असेल तर केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. आणि नवीन मंत्रिमंडळानुसार एक नवीन मंत्रालय स्थापन करण्यात आलं. त्याचं नाव काय असं जर आपल्याला विचारलं असेल तर त्याचं नाव आहे सहकारिता मंत्रालय. आणि सहकारिता मंत्रालयाचे मंत्री कोण असं जर विचारलं तर अमित शहा हे सहकारिता मंत्रालयाचे मंत्री आहेत आणि जे भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत. नंतरचा प्रश्न आहे भारतीय सेना कोणत्या देशाकडून 4 हेरॉन TP ड्रोन प्राप्त करणार आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर भारतीय सेना इस्रायल या देशाकडून 4 हेरॉन TP ड्रोन प्राप्त करणार आहे. तर अमेरिकेकडून आपण कोणकोणते हेलिकॉप्टर आयात करतो असं जर विचारलं असेल तर चिनूक हेलिकॉप्टर. अमेरिकेकडून आपण कोणकोणते हेलिकॉप्टर आयात करतो तर चिनूक हेलिकॉप्टर आणि अपाचे हेलिकॉप्टर आपण अमेरिकेकडून आयात करत असतो. रूसचे राष्ट्राध्यक्ष कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर रूसचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन आणि रूसचे प्रधानमंत्री आहेत मिखाईल मिशुस्तिन. रूसची राजधानी आहे मॉस्को आणि रूसचा काही भाग आशिया खंडात येतो आणि काही भाग युरोप खंडात येतो. रूसचा जो भाग आशिया खंडात येतो त्याला सायबेरिया असं म्हटलं जाते आणि रूसची राजधानी मॉस्को ही युरोप खंडात आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. अमेरिकेबद्दल आपण चर्चा केलेली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण असं जर विचारलं असेल तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष कोण किंवा इस्रायलचे प्रधानमंत्री कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर इस्रायलचे प्रधानमंत्री होते बेंजामिन नेतन्याहू आणि आता त्यांच्या जागी कोण प्रधानमंत्री बनला आहे तर ते कमेंट कराल. नंतरचा प्रश्न आहे विश्व दुग्ध दिवस केव्हा साजरा केला जातो असं जर आपल्याला विचारलं असेल तर विश्व दुग्ध दिवस 1 जून या दिवशी साजरा केला जातो. 5 जून या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो तर 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि विश्व तंबाखू निषेध दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो 31 मे या दिवशी साजरा केला जातो. आणि 4 फेब्रुवारी या दिवशी विश्व कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न आहे स्टार गेजिंग द प्लेयर्स इन माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण किंवा पुस्तक कोणी लिहिले असं जर आपल्याला विचारलं असेल तर ते पुस्तक लिहिलेले आहे रवी शास्त्री यांनी. आपल्याला पुस्तक आणि त्यांचे लेखक याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुरेश रैना यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर बिलीव्ह व्हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट मी या पुस्तकाचे लेखक सुरेश रैना हे आहेत. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. राहुल द्रविड यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते तर टाइमलेस स्टील हे राहुल द्रविड यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. आणि सचिन तेंडुलकर यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते तर प्लेइंग इट माय वे हे सचिन तेंडुलकर यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. आणि अ सेंचुरी इज नॉट इनफ या पुस्तकाचे लेखक कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर सौरभ गांगुली हे अ सेंचुरी इज नॉट इनफ या पुस्तकाचे लेखक आहेत. तर हे क्रिकेटबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर क्रिकेट ICC बद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर ICCचा लॉंग फॉर्म होतो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि ICCचे मुख्यालय UAE येथील दुबई या ठिकाणी आहे. आणि ICCची स्थापना 1909ला झाली. ICCचे अध्यक्ष कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर ग्रेग बार्कले हे ICCचे अध्यक्ष आहेत जे न्यूझीलंड या देशाचे रहिवासी आहेत. आणि ICCचे CEO कोण असं जर आपल्याला विचारलं तर मनु साहनी हे ICCचे CEO आहेत जे मूळचे भारतीय आहेत. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. BCCI बद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर BCCIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि BCCIचा लॉंग फॉर्म होतो बोर्ड ऑफ क्रिकेट काउन्सिल इन इंडिया.
BCCIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि BCCIचे अध्यक्ष आहेत सौरव गांगुली आणि BCCIचे सचिव आहेत जय शहा। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने युवा लेखकांना प्रशिक्षण देण्यासाठी युवा प्रधानमंत्री योजना सुरू केली असं जर आपल्याला विचारलं असेल तर शिक्षा मंत्रालयाने ही योजना सुरू केली आहे। आणि नुकतेच शिक्षा मंत्री कोण बनले असं जर आपल्याला विचारलं असेल तर धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षा मंत्री बनलेले आहेत। यांच्या अगोदर रमेश पोखरियाल निशंक हे केंद्रीय शिक्षा मंत्री होते। या अगोदर शिक्षा मंत्रालयाला मानव विकास व संसाधन मंत्रालय असं म्हटलं जात होतं आणि 2021मध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्याचे नाव बदलून शिक्षा मंत्रालय असं करण्यात आलं आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। रक्षा मंत्रालय, केंद्रीय रक्षा मंत्री कोण असं जर आपल्याला विचारलं किंवा केंद्रीय संरक्षण मंत्री कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर राजनाथ सिंग हे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत आणि त्यांचे निर्वाचन क्षेत्र कोणते तर ते आहेत लखनौ, हे राजनाथ सिंग यांचे निर्वाचन क्षेत्र आहे। वित्त मंत्रालय, वित्तमंत्री कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर वित्तमंत्री आहेत निर्मला सीतारामन या वित्तमंत्री आहेत। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। गृहमंत्री कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर गृहमंत्री आहेत अमित शहा, हे केंद्रीय गृहमंत्री आहेत। नंतरचा प्रश्न आहे, GST परिषदेच्या 43व्या बैठकीची अध्यक्षता कोण करणार आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर वित्तमंत्री हे नेहमी GST परिषदेचे अध्यक्ष असतात। ही माहिती लक्षात ठेवाल। आणि आपल्या वित्तमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन या केंद्रीय वित्तमंत्री आहेत आणि GST परिषदेच्या 43व्या बैठकीचे अध्यक्षता कोण भूषवणार आहे किंवा अध्यक्षता कोण करणार आहे तर त्या आहेत निर्मला सीतारामन ज्या केंद्रीय वित्तमंत्री आहेत आणि त्या GSTच्या 43व्या बैठकीची अध्यक्षता करणार आहे। ही माहिती लक्षात ठेवाल। GSTबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला तर GST म्हणजे होते गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जो एक अप्रत्यक्ष कर आहे। सगळे कर एकत्र करून एक वन नेशन वन टॅक्स अशा प्रकारचा कर म्हणजे अशा प्रकारचा टॅक्स लावण्यात आला। GST लागू करणारे पहिले राज्य कोणते असं जर आपल्याला विचारलं असेल तर असम हे राज्य आहे ज्या राज्यात GST सर्वात अगोदर लागू करण्यात आला आहे। आणि GST 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। GST सर्वात अगोदर कोणत्या देशाने लागू केला, GST सर्वात अगोदर कोणत्या देशाने लागू केला असं जर आपल्याला विचारलं असेल तर फ्रान्स या देशाने GST सर्वात अगोदर लागू केलेला आहे। GST सुधारणा ही कोणत्या समितीनुसार करण्यात आली असं जर आपल्याला विचारलं असेल तर केळकर समितीनुसार, विजय केळकर समितीनुसार टॅक्समध्ये GST सुधारणा करण्यात आली। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। शक्तिकांत दासबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला तर शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत। माहिती लक्षात ठेवाल। नरेंद्र मोदीबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर चॅम्पियन टू अर्थ या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले तर नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन टू अर्थ या पुरस्काराने सन्मानित केले आहे। नंतरचा प्रश्न आहे, RBIने नियंत्रणात्मक अनुपालनाची कमी असल्यामुळे HDFC बँकेवर किती रुपये दंड लावला आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर 10 करोड रुपये दंड लावलेला आहे। RBIबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर RBIची स्थापना 1 एप्रिल 1935ला झाली आणि ज्यावेळी RBIची स्थापना झाली त्यावेळी RBIचे गव्हर्नर होते ऑस्बर्न स्मिथ। प्रश्न जर आपल्याला विचारला RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत CD देशमुख आणि सध्या RBIचे गव्हर्नर कोण तर ते आहेत शक्तिकांत दास जे 24व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत। क्रमांक आपल्याला विचारला जाऊ शकतो तर 24व्या क्रमांकाचे गव्हर्नर कोण तर ते आहेत शक्तिकांत दास। ही माहिती लक्षात ठेवाल। आणि RBIमध्ये एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात आणि चौथे डेप्युटी गव्हर्नर म्हणजे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर कोण TN रवी हे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर आहेत। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। आणि RBIने HDFC बँकेवर किती करोड रुपयाचा दंड लावला असं जर विचारलं असेल तर 10 करोड रुपयाचा RBIने HDFC बँकेवर दंड लावलेला आहे। HDFC बँकेचे CEO कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर शशिधर जगदीशन हे HDFC बँकेचे CEO आहेत। ही माहिती लक्षात ठेवाल। तर आजचे करंट अफेअर्स आपण कंप्लीट केले आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे। धन्यवाद मित्रांनो।